आजी. अहो माझी जरा कापड खराब झाली म्हणून आलोय परत. आंघोळ करून जातो कॉलेजला. तुम्ही बरे आहेसा ना? अहो काही नाही, एवढं काही झालेलं नाही. ते कॅन्टीन मध्ये सांडलं माझ्या अंगावर म्हणून. पटापट आंघोळ करतो आणि जातो. अभ्यास बुडायला नको की नाही. कसं झालं विचारताय? अहो त्याचं काय झालं, आपली आणि काय की नाही, तिचं जरा धक्का लागला. मग तिच्या प्लेट मधलं सगळं माझ्या अंगावर सांडलं बघ. एवढं काहीच नाही. आलो मी आंघोळ करू. ए कुठल्या चिखलात माखायला गेलेलीस? हा ती घाणेरडी आहेस ग तू. शी. ओ तुमच्या आणि कानच केलंय हे. वाढतच. आवाज आला ना की समजायचं की शॉक लागला. आणि शॉक लागला ना की ती ओरडायला लागेल. मग कळलं. मग आपण पटकन नाही जायचं. का? तुम्ही सगळ्यांना संशय येईल ना आपल्याला कसं कळलं म्हणून. आपण आपल्या रूममध्ये जायचं आणि मग इतर सगळी जण इथे येतील ना, मग आपण यायचं. अरे बापरे काय झालं, शॉक लागला का वगैरे असं करायचं. कळलं? वा वा कसली टॅलेंटेड आहेस. प्रचंड हुशार. म्हणजे किती पुढचा विचार केलास तू. करावाच लागतो, करावाच लागतो. काय झालं? तुम्ही इथं दरवाजाच्या इथं का उभारलाय? म्हणजे काय? आम्ही कुठे उभे आहोत आणि आमचं घर आहे. कुठूनही चालत राहू. तुला काय आणि हे विचारणारी तू कोण ग? तुलाच असं अचानक बघून आम्हाला आश्चर्य वाटलं. कळलं का? ठीक आहे. नो काय त्या इलेक्ट्रिशियनला सांगू होता. मूर्ख. आपल्याकडूनच पैसे घेऊन आपल्यालाच कसा काय फसवतो तो. त्याची ना त्याला किंमत मोजायला लागेल. आता त्याने किंमत मोजून काही होणार आहे काही नाही ना. शी ते सोड. मला तेवढंच कळते की आपला प्लॅन सुपर डुपर फ्लॉप झालेला आहे. कारण कमळीला काहीही झालेलं नाही. शी आता पुढे काय करायचंय? काही फ्लॉप बीप झालेला नाही. कळलं ना? सगळा प्लॅन नीट होता, व्यवस्थित होता. फक्त त्या इलेक्ट्रिशियननी मध्येच अशी घाण केली. त्याला मी काय करू? काय? एक काम करते, मी जाऊन बघून येते. काय झालं? काय वेडीयेस का? शॉक काय बघून येते? तुला नाही का लागणार? थांब जरा. ए शशी शशी, अरे जरा इकडे रे बळ. हा मॅडम बोला. अरे जरा जरा गीझर चालू कर जा. मला जरा पाय शेकवायचे आहेत, गरम पडेल. बरं करतो लगेच. हा आता कळेल ना नेमकं काय झालंय ते. श्याम दादा, अहो काय झालं तुम्हासनी दादा? अरे देवा, तुम्हासनी शॉक लागलाय वाटतं. दादा डोळे उघडा. दादा काय होतंय तुम्हासनी? श्याम दादा, दादा डोळे उघडा की. दादा काय होतंय तुम्हासनी दादा? ए तू आंधळी आहेस, तुला दिसत नाही? अगं त्याला शॉक लागलाय. शॉक. एक मिनिट, तूच आत गेलेलीस ना?
म्हणजे गिझर मध्ये इकडे तिकडे तूच काहीतरी केलं असणार हो ना? अहो काय बोलायलाय तुम्ही? अहो मी गरम पाण्याने नाही गार पाण्याने आंघोळ करतो. रामदादा तुम्ही डोळे उघडा, काय व्हायलंय तुम्हाला? ताई तुम्ही एक काम करा, रामदादांना बोलवा ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लवकर. रामदादा, दादा डोळे उघडा. श्यामदादांना असं कसं काय शॉक लागला? ए काय काय ही कमळी म्हणजे ना ती चुरळ आहे चुरळ. किती वेळा आपटा त्याला मरतच नाही लवकर. नाही 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 झुरळासारखी नाही, ती पालीसारखी आहे. तुला माहिती पालीची शेपूट तुटली की तिला दुसरी शेपूट उगवते. ही गावछाप ना अगदी तशीच आहे. कुठून अमृताचं वरदान घेऊन आली आहे ना तिलाच माहिती. आपण इथे प्लॅन करायचे आणि ती बया आपल्या डोक्यात एक एक करून मिरी वाटत बसणार. काय मला कंटाळा आला या गोष्टींचा, आता बंद झालं. हो मला पण कंटाळाच आलेला आहे. तर काय तिला काय उत्तर देणार? बोल. बोल बाळा. ग्रॅनीची आपलं काम झालं असेल ना, त्या गावछापचा असा टोस झाला असेल ना, मज्जा येत असेल ना. एक काम करू, मी घरी येऊ, मला ना तिला असं मरताना बघायचंय, तिला तडफडताना बघायचंय, मज्जा येईल. ए ए ए ए बाळा ए शांत हो जरा, शांत हो. आणि ना दिवसा उजेडी ही असली स्वप्न बघणं सोडून दे. असं काही झालेलं नाहीये. ती तुझी गावछाप आहे ना, वाचली आहे ती. What? हो ओरडू नको, ओरडू नको. एक तर फोन स्पीकरवर ठेवलेला आहे. आता मला काय माहित की ती सगळं थंड पाण्यानेच करते म्हणून आंघोळ बिंगोळ. गिझरचा तिने वापरच केला नाही, मग कशी जाईल ती? अनिका ए बाबू, आपला हा प्लॅन सुद्धा सुपर डुपर फ्लॉप झालाय. हा यू नो वॉट, या प्लॅनची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी इथली कॉलेजमधली मी घेतलेली ना. सगळं नीट केलं, पण ग्रॅनीची तिला काहीच नाही करता आलं. त्यामुळे सगळं प्लॅन असं फ्लॉप होऊन गेला. तिचे ना सगळे प्लॅन असे ना फ्लॉपच होतात. तिच्यात दमच नाहीये, ही ना फुसकी आहे फुसकी. हे तू काय फोन ठेवते, मिस ठेवते. मलाच बोलायचं नाहीये कोणाशी. नाही तुझ्या आजीनेच तुला द्यायला सांगितले. हा नवरा तुझा काय करतोय? या भिकारीकडे म्हातारीच्या किल्ल्या देतोय तो. काय